सगळ्यांना असं वाटतं की माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय। मी सारखा एकदम लहान मुलासारखा करत असतो, म्हणून माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही ना। सगळ्यांना असं वाटतं की श्रेयसला काही समजतच नाही, मग त्याच्याकडे कशाला लक्ष द्या। म्हणून आराध्या पण मला सोडून गेलीये का? नाही रे राजा, तू तर जगातला सगळ्यात शहाणा मुलगा आहेस। तुझ्यात जेवढा समजूतदारपणा आहे ना, तेवढा इतर मोठ्या माणसात पण नाहीये। अरे आराध्या ज्या ज्या वेळेस तुला सोडून गेली ना, त्या वेळेस तिच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून। आणि मला एक सांग, आराध्या तुझ्याशिवाय लांब राहू शकेल का असं वाटतंय तुला? नाही। ती लवकर परत यावी असं वाटतंय ना तुला? मग आता आपण एक काम करूया। काय? दारात भांड उपडं ठेवूया। असं भांड उपडं ठेवून काय होईल? अरे म्हणजे आपलं लांब गेलेला माणूस लवकर परत यावं असं वाटत असेल ना, तर असं भांड उपडं ठेवतात। म्हणजे मग ती व्यक्ती लवकर परत येते असं मानतात। खरं खरं? हो। मग मी आता जातो आणि एक खूप मोठं भांड घेऊन येतो, म्हणजे ना ती खूप लवकर येईल। अरे नाही रे सोन्या, एवढं मोठं भांड नाही आणायचं। मग फुलपात्र आणायचं। फुलपात्र घेऊन येऊ का? ठीक आहे मी आलो घेऊन। थांब। हे बघ हे चालेल का? हो चालेल। मग आता कुठे ठेवू? हे बघ तिथे मध्ये ठेव। इथे ठेवू का? हो ठेव ठेव इथे। हा ठेव तिथे। ठीक आहे, ठेवलं। हे बघ कुकरची शिट्टी झाली, मी गॅस बंद करून येते। हा ठीक आहे, पण लवकर ये, आता आपण भांड ठेवलंय ना, आराध्या येईल लगेच। आता येईलच ती। गाडी आली, भांडे ठेवलं आणि आराध्या आली। गाडी आली आराध्या आली असणार। आराध्या आली आहे वाटतं। आली आहे गाडी आली। आजी गाडी आली आहे, आराध्या आली। मला तर वाटलं आराध्या आहे। अरे 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 ते भांड आजीने ठेवायला सांगितलं होतं उपडं, आराध्या लवकर परत यावी म्हणून। आता उशीर होईल ना तिला। श्रेयस दुखावला गेला का पाय लागला म्हणून? सॉरी 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 मला दिसलं नाही। येईल ये, ती लवकर परत ये। तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं खरं होईल। जिच्यासाठी हे भांड ठेवलं आहेस ती तारा नाही, तुझी आई आहे। ही शकुंतलाच तुझं आयुष्य नीट करणार आहे श्रेयस। आलेच मी।
फोन 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 कुठे ठेवला असेल हा फोन? तुमच्या नाकाखाली तुमच्या घरात तुमच्याच विरोधात पुरावा लपवून ठेवलाय मी. हिम्मत असेल ना तर शोधून दाखवा. म्हणे हिम्मत असेल तर शोधून दाखवा. असं लपवून लपवून कुठे लपवणार आहे? बघतेच ना कुठे ठेवलाय तो. काय करताय काय तिथं? कशासाठी पाठवलं होतं तुम्हाला मुंबईत? मुंबईला जाऊन इतके दिवस झाले, काम झालं असा रिपोर्ट नाही केला तुम्ही आम्हाला. मला फोन करायला लागतो याचा अर्थ काय? काय सडा सारवणं घालताय का काय? तोच शेणाचा गोळा तोंडात घालीन काम नाही झालं तर? नाही, होईल लवकर काम पूर्ण. काय जरा अडचणी खूप येतात, त्यावर मात करून मी करते प्रयत्न. घाई करा. सगळी सेटिंग लागलेली आहे ती खराब व्हायला नाही पाहिजे. काय आम्हाला तिथं यायला लावू नका, नाहीतर नाही, आता घाबरून चालणार नाहीये. हे हातातलं काम मला त्या दिशेला घेऊन जाईल. मला यशोधराचा फोन काहीही करून सापडायला हवा. कुठे आहे फोन? ताईसाहेब, काय करताय? संजय, काहीही बोलू नकोस. आधी ताराच्या रूमचा कोपरा न कोपरा शोधून काढ. यशोधराचा फोन त्या टवळीने कुठे लपवून ठेवलाय ते पहिले शोधून काढायला पाहिजे. एकदा का तो फोन सापडला तर ताराला संपवायला मला एक क्षणी लागणार नाही. जेलमध्ये जाऊन सुद्धा तिचा माज अजून उतरलेला नाहीये. स्वतःला फार शाणी समजते. तिची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे श्रेयस तिच्यावर असलेलं प्रेम. श्रेयस तिच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे या गोष्टीचा वापर ती आपल्याला नाचवण्यासाठी करते. हे सगळं संपवायचंय मला. एक पाड्यातून आलेली फालतू मुलगी माझ्या उरावर नाचणार? चालणार नाही. चल कामाला लाग. हो ताई, लगेच.
आत्या आत्या हा सगळा काय प्रकार आहे? ताराचं सामान असं का फेकलंय? अरे मी पोलीस स्टेशनला गेले होते. पोलीस म्हणाले की ताराच्या सामानाची त्यांना झडती घ्यायची आहे. काय? हो ना, मला खूप भीती वाटली रे. काय मी म्हटलं की पोलीस घरी आले, त्यांनी झडती घेतली तर आपल्या घराची नाचक्की होईल की नाही. आणि म्हणून मग मी हे सगळं सामान चेक करते. शिवाय ताराच्या सामानामध्ये जर आपल्या कंपनीची गोपनीय कागदपत्र सापडली आणि ती पोलिसांच्या हाती लागली तर, आणि ताराने आपल्याच घरात काहीतरी लपवून ठेवलंय हे जर अरविंद, अजय आणि श्रेयसला समजलं तर त्यांना फार वाईट वाटेल ना. म्हणून कुणालाही न सांगता मी हे सगळं करत होते. बरंच केलं आत्या तू. खरंच खूप विचार करतेस तू आमचा. चला मी पण मदत करतो. नको रे बाळा. काय माहितीये का की आत्ता तुमचं कुठेतरी नवीन लग्न झालंय. त्यात मी तुला परदेशात पाठवलं. आत्ता तू US वरनं आलायस. तुम्हा नवरा बायकोंसाठी पण थोडा वेळ हवाय ना. तू तुझ्या बायको बरोबर वेळ घालव. घरात जे काही चाललंय त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर नको ना व्हायला. अरे तुमच्यासाठी हेच तर दिवस महत्वाचे आहेत. एकमेकांबरोबर प्रेमाने राहा. तुझ्या बायकोला कुठेतरी बाहेर घेऊन जा. आनंदाने जगा. म्हणजे तुमचा आनंद बघून आम्हालाही हुरूप वाटेल रे. पुढे काहीतरी चांगलं घडेल अशी आशाही वाटायला लागली नाही का. आत्या तू माझा, श्रावणीचा खूपच विचार करतेस ग. थँक्यू सो मच. येतो मी. ये. श्रावणी काय सतत काम 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 काम. अरे तुला काय झालं एकदम? काय झालं? नाही म्हणजे आपलं नवं लग्न झालंय हे तुझ्या आत्ता लक्षात येतंय का? नाही तसं नाहीये. पण तुला माहितीये आज आत्याने विशेष दखल घेतली. मला म्हणाल्या जा तुझ्या बायको बरोबर वेळ घालव. खरंच? हो खरंच. बघ अक्षय, फक्त आत्ताच आपल्याला समजून घे. हो त्यांना कळतं की आपण तरुण आहोत. आपल्या पण भविष्याबद्दल काही आशा अपेक्षा आहेत. हेच आपले नवलाईचे दिवस आहेत हे त्यांना कळतं. बघ ना, मला वाटायचं आत्या फक्त श्रेयसचे लाड करतात. पण तसं नाहीये. आत्या श्रेयसची काळजी करतात आणि आपले लाड करतात. बघ ना, म्हणूनच एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली. एवढ्या विश्वासाने US चा बिझनेस माझ्या अंगावर टाकला. हो अक्षय, मला असं वाटतं की आपण आत्यांशी एकदा बोलायला हवं. कशाबद्दल? की म्हणजे आपल्याला ह्या घरात घुसमट होते. आपल्याला आपला स्वतंत्र संसार करायचा आहे. कायम असं तणावाखाली नाही घालवायचं आपल्याला आयुष्य. हे स्पष्टपणे सांगूया ना त्यांना. आणि मला खात्री आहे की त्या समजून घेतील. आणि मग त्या आजी आणि बाबांना पण समजावून सांगतील ना. त्यांच्या बोलण्याला वजन आहे ना या घरात. तसंही बाबा आत्यांच्या शब्दाबाहेर नाहीच आहेत ना. सो प्लीज एकदा विचार कर. छे, एवढं सगळं शोधलं पण फोन काही सापडला नाही.
कुठे ठेवला असेल फोन? आहे का रे तिकडे काही? शोधतो शोधतो शोधतो. ताई सापडली. काय सापडली? फाईल सापडली. हे बघा. अरे पण फाईल शोधायला आलोय का? मोबाईल कुठे? मोबाईल शोध. अहो ताई, ही महत्वाची फाईल आहे. यात बघा, यशोधरा ताई आणि तारा असं नाव लिहिलंय. श्रेयस, कसा आहेस तू? किती बरं वाटलं तुला बघून माहितीये. तुझ्या काळजीने मी कासावीस झाले होते रे, म्हणून धावत भेटायला आले मी तुला. तू का आलीस इकडे? कोण टारडी आहेस तू? तू नकोयस मला. मला फक्त माझी आराध्या हवी आहे. तू माझी आराध्या नाहीस. तू वेगळीच कोणीतरी आहेस. तू का आलीस आमच्या घरी परत? तू आधी निघून जा इथून. तू जा इथून. जा इथून, जा तू. बापरे, एवढं भयंकर स्वप्न पडलंय. नाही 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 श्रेयस, तू मला दूर लोटतोयस. आपली ताटातूट होती. हे स्वप्नातही नाही सहन करू शकत मी. हे स्वप्न म्हणजे काहीतरी संकेत आहे, काहीतरी भविष्याची चाहूल देत आहे. शकुंतला त्या काही शांत बसणाऱ्यातल्या नाहीये. त्या काहीतरी करतील एवढं नक्की. त्यात माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाहीये.
मला मारायचा प्रयत्न केला ना शकुंतला आत्या, तर त्याचे परिणाम लई वाईट होतील. माझ्याकडे तुमच्या विरोधात असे पुरावे आहेत ज्याची तुम्ही कल्पना भी करू शकत नाही. त्यात मी आज त्यांचा अभिमान दुखावलाय. म्हणजे त्या नक्की काहीतरी करतील. त्या श्रेयसला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतीलच, खात्री आहे माझी. त्याच्या आधी श्रेयसला सावध केलं पाहिजे.